बद्दल शंका उपस्थित करून एक निगेटिव्हिटी तयार होणं ही बाब गंभीर आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्य मुद्द्याला जो भावेश ठाकरेच्या गाळ्यासंदर्भात होता आणि त्याला वाचा फोडण्यासाठी किंवा त्याला त्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये म्हणून या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद उपस्थित केली आहे। सन्माननीय सभापती साहेब सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीला होते। आमच्या सोबत आमचे विरोधी पक्ष नेते सुनील धानके हे सुद्धा या ठिकाणी आले। अनेक संचालकांनी त्याचबरोबर शिवतेज सावंत हे सुद्धा सकाळपासून आहे। कारण हा विषय गंभीर आहे म्हणून या गंभीर विषयावरती तोडगा निघाला पाहिजे, जेणेकरून ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती चर्चा केली जाते तिला कुठेतरी पूर्णविराम झाला पाहिजे। याच अनुषंगाने या ठिकाणी आपण ही पत्रकार माहिती आहे। आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण हे प्रश्न आपल्या मनामध्ये असतील ते आपण उपस्थित करा। तत्पूर्वी हे सर्व करत असताना आज सकाळपासूनच भविष्य आमची चर्चा चालू होती। सन्माननीय केंद्राचे पंचायत राज्यमंत्री माजी राज्यमंत्री प्रदीप पाटील साहेब यांच्या मध्यस्थीने आणि मार्गदर्शनाखाली भावेश ठाकरेच्या गाळ्यासंदर्भाचा विषय जवळजवळ सुटलेला आहे आणि म्हणून भावेश ठाकरे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे। आपण पुढे प्रश्न विचारल्यानंतर त्याची माहिती मी या ठिकाणी देईलच। धन्यवाद। तोडगा काय निघाला? तोडगा काय साहेबांच्या काय तोडगा? खर तर गेल्या 8-10 महिन्यापासून भावेश ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला होता की मी ज्या गाळ्यामध्ये माझा व्यवसाय करतो आणि तो मी पोटभारी करून म्हणून त्या ठिकाणी आहे, तर भविष्यात मला माझ्या व्यवसायासाठी गाळा कायमस्वरूपी मिळाला पाहिजे, माझा पोटा पाण्याचा व्यवसाय सुटला पाहिजे। त्यांनी मागणी केली होती। त्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना दुसरा गाळा आमच्या बाजार समितीत उपलब्ध करून दिला जातो, त्यांनी मान्य केला नाही। त्यानंतर त्यांना आपण दुसऱ्याकडे चांगल्या ठिकाणी जागा देखील उपलब्ध करून संचालक मंडळाच्या बॉडीची संमती घेऊन आणि तसं त्याचं पुनर्वसन करणार होतो। या सगळ्या बाबी आम्ही करत असताना त्याच्या मनामध्ये किंतु परंतु होतं, म्हणून ते खासदार साहेबांच्याकडे माजी केंद्रीय मंत्री यांच्याकडे गेले। त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि म्हणून त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांच्या आणि आमच्यामध्ये जी चर्चा झाली ते आम्ही संदर्भ सांगितला आणि त्यांनी सांगितलं त्याचं व्यवस्थापन करा म्हणून आम्ही पुढील काळामध्ये जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी गाळ्याची निर्मिती करू, त्याचं व्यवस्थापन करू। अर्थात ती बाब आमच्या मासिक मीटिंगमध्ये सगळ्यांच्या संमतीने करू असं या ठिकाणी आपण सांगतो। अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली। आता जो सध्याचा गाळा आहे त्यामध्ये भावेश ठाकरेचं जे दुकान आहे तो गाळा त्याला देण्यात येणार आहे का? सध्याचा गाळा जो भावेश ठाकरे त्या ठिकाणी व्यवसाय करतोय तो गाळा त्याला देण्यात येणार नसून दुसऱ्या ठिकाणी त्याला गाळा उभारणी करून त्या ठिकाणी देण्यात येईल, जेणेकरून त्याचं दुकान चालेल अशा ठिकाणी त्याचं गाळा। दुसऱ्या गाळ्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत त्यांनी त्याचा व्यवसाय करू शकतो। जोपर्यंत दुसरा गाळा आम्ही बनवत नाही किंवा तयार होत नाही तोपर्यंत त्याला आपण ज्या गाळ्यामध्ये तो व्यवसाय करतोय सध्या स्थिती तो गाळ्यामध्ये त्याला व्यवसाय करायची आपण मुभा दिली। पण त्यांनी हे मान्य केले का? 100% आपण त्यांच्याकडूनच ते साहेब मासिक सभेमध्ये हा विषय जर आला तर सर्वानुमते सहमती होईल का? कारण विरोधी पक्ष नेते सुद्धा समोर आहेत। तशी बऱ्यापैकी आमची चर्चा झालेली आहे। सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आणि भावेश ठाकरेचा विषय मार्गी लावायचा त्यासाठी या संदर्भात चर्चा झाली। पण त्याच्यावर सर्वांचा एकमत आले। अपवादात्मक एखादा माणूस विरोध करत असेल पण माझ्या अंदाजे 18 पैकी 17 संचालकांचा तरी विरोध नाही, तर त्यांचाही विषय मार्गी लागला पाहिजे आणि शहांचाही विषय मार्गी लागला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही भूमिका घेतलेली आहे। अंदाजित किती दिवसापर्यंत गाळ्याचं काम पूर्ण होणं? जिथपर्यंत गाळ्याचं काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत भावेश ठाकरे त्याच गाळ्यात व्यवसाय करते। अंदाजित किती दिवसात होईल?
किती सेकंद काढून हा जर आता तुमचा हा तो जर सिव्हिल वर्कचा विषय आहे, त्यामुळे तो आपण आता इथं कालावधी निश्चित ठरवू शकत हा नाही. जर विषय तुमचा परंतु मिटला meeting- मग त्याच्यासाठी एवढा आटा का म्हणजे आता 2-3 दिवस चालू होता, हा जर तुमचा विषय मिटला मग भावेश तोच गाणं मागवत होता आतापर्यंत. नाही, तो गाळाचा विषय जरी मागत होता तरी आपण त्याला पर्याय व्यवस्था केली होती. मगाशी तुम्ही जे म्हटले, खरं तर त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आपण त्याची व्यवस्था केली होती. तशा प्रकारचा ठराव देखील झालेला आहे की त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. आम्ही मुळातच जो काही सोशल मीडियावरती विषय चालू होता की मराठी माणसाला अन्याय होतोय किंवा आम्ही मराठी माणसाच्या शेतकऱ्याच्या विरोधात नाही, ह्या बाजार समितीमध्ये आम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना शेतकऱ्याला फायदा व्हावा, शेतकऱ्याच्या मुलांना व्यवसाय व्हावा म्हणूनच त्या गाड्यांची निर्मिती केली. परंतु व्यापारी देखील आपला बाजार समितीचा घटक आहे हे देखील विसरता कामा नये. आणि म्हणून भावेचा कुठेतरी ट्रॅक चुकला होता, त्याला आम्ही सांगत होतो. परंतु कदाचित त्याला आमची समजण्यापेक्षा केंद्रीय मंत्र्यांची समज जास्ती आवडलेली असेल आणि ते योग्य पण आहे. रात्री चर्चेत असं येत होतं की भावेशला तिथे गाला मिळणं शक्यच नाही, या पद्धतीचा जो सूर निघत होता ना तो चुकीचा वाटत होता. या संदर्भात असं आहे, भावेशला जो गाळा दिलेला आहे असं बघितलं तर भावेश आणि आमचं बाजार समिती कुठेच लिंक लागत नाही. आम्ही तुम्हाला जे बोललो त्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठे लिंक लागलीच नव्हती. कारण भावेश हा आमचा नाही, आमच्या बाजार समितीच्या पटलावर नाहीच आहे, आमच्या पटलावर शाच पटलावर आहे. आणि भावेशला आम्ही आपला स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने आम्ही त्याला सांगत होतो. आम्ही आमची जवळजवळ 6 महिन्यापूर्वीची ही गोष्ट झालेली होती, भावेशला गाळा देऊन टाका. पण भावेशला ज्या ज्या ठिकाणी गाळा द्यायचा आम्ही, त्याच्यानंतर 4थ्या नंबरचा गाळा देत होतो, भावेशने तो नाकारला. त्याच्यानंतर परत आता पुन्हा सभापती उपसभापती त्याची कुठे व्यवस्था करायला तो गाळा नाकारला म्हणून त्या सांगितलं स्पेशल आपण कुठे काहीतरी त्याच्यावरती करू, तरी पण त्याने ते नाकारलं. असं जर सगळं नाकारलं असतं, आता उद्या जर कोणी येईल आपला भूमिपुत्र येईल आणि बोलेल हा गाळा मलाच पाहिजे, ते कसं शक्य आहे? साहेब शाळेचे जास्त लाड होतात असं वाटत नाही का तुम्हाला? हा, तर शाळेचे लाड असे होतात, शाळेचे लाड नाही होत. शाळेला आम्ही नोटीस दिलेली आहे. शाळा जर फोनवर बोलतो सभापती कोण उपसभापती कोण, नाही, जर तो कोण ठेकेदार आहे आजची- तो जर अशी भाषा जर वापरत असेल. बघा, शाळा लक्षात घ्या, शाळेला आपण डायरेक्ट नोटीस दिलेली आहे. शाळेला आपण काही घेतले नाही. आमचा विचार असा होता, आत्ताही त्यामध्ये सांगतात, आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं, आत्ताच्या रात्रीच्या ग्रुपवर चाललं होतं चर्चा की भावेश ठाकरेशी, भावेश यांच्याशी दोघांशी बोलत, सावती उपसभापतीशी बोलत होता. त्यांनी ही गोष्ट बाब व्हॉट्सअपवर यायलाच नको होती, ती आली का? पहिली गोष्ट आहे, आली तर ठीक आहे, चांगलं विश्लेषण झालं तेही मान्य आहे. पण इथे काय झालं, मराठी अमुक तमुक हे सगळं झालं. आता शाळाचा पण साहेब इथे मराठीची बाजू घेतली जाईल कारण इथे भूमिपुत्र येतोय. अहो, भूमिपुत्र सगळेच आहेत ना. ज्याला आम्ही गाळा देतो ना तो भूमिपुत्र असल्याशिवाय त्याला गाळा देतच नाही. कारण आमच्या तरतुदीमध्ये, आमच्या ऍक्टमध्ये. आणि दुसरी गोष्ट एक राहिली, बाजार समिती हा ऍक्ट हा वेगळा आहे. बाकी सहकारी संस्थांमध्ये जो ऍक्ट आहे त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंटची आम्हाला निधी मिळत नाही. काही लोकांना वाटतं का याच्यामध्ये काहीतरी निधी मिळतो, काहीतरी आणतो. ही सगळी व्यवस्था ही स्वायत्ता आहे सगळी. आणि ती सगळी आपण असे पद्धतीने करतो का आम्ही का आज जरी उद्या जरी सभापती एखादा गुन्हा दाखल झाला, तो एकटा सभापतीवर गुन्हा दाखल होणार नाही, तो 18 जणांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. आमच्यातला एखादा संचालक उठून काहीतरी बोलतो, कुठेतरी काहीतरी करतो, तर त्यांनी समजावं, त्याच्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. असं नाहीये काही एकटा सभापती उपसभापतीवर झाला म्हणजे आम्ही मोकळे, अजिबात नाही. ठीक आहे, तुम्हाला शासकीय निधी मिळत नाही, पण शासकीयच्या नियमानुसार तुम्हाला बांधिलकी आहेत ना. साहेब, तुमचा एक संचालक डायरेक्ट तुमच्या अधिकाऱ्याची व्हिडिओ ऑडिओ क्लिप डायरेक्ट सोशल मीडियावर टाकतो आणि त्याच्यावरती चर्चा होते, त्या संदर्भात काय त्याच्यावर गुन्हा दाखल होईल? पुढच्या संदर्भात ऑडिओ क्लिप खऱ्या अर्थाने तो त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक तज्ञ संचालक आहे. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची बदनामी होईल असा कुठेही करू नये. संचालकच बोलतात, करू नये, रक्षकच भक्षक आहे, करू नये, करू नये. पण तो जर चुकीचा वागत असेल तर त्याला त्याचा प्रायश्चित्त मिळेल. आणि दुसरी गोष्ट कोणी सांगत असेल का बाबा कृषी उत्पन्न बाजार समिती रक्षकच भक्षक आहेत, तर कोणी व्यापाऱ्यांनी सांगायचा का सभापती, उपसभापती का संचालक
कोणाकडनं आम्ही जर चहा पेलो असेल तर तुम्हाला जर तो पुरावा दिला तर मी 1 मिनिटात राजीनामा देऊन घरी निघून जाईल. साहेब दुसरा कोणी सांगायची व्यापाऱ्यांना वगैरे विचारायची गरज नाही. तुमचा संचालकच हे बघा, काय असतं माहितीये का, आरोप बाकीच्या विचारायची गरज काय आपल्याला. बघा, आरोप आहे ना करणे अगोदर आम्ही जर भक्षक आहोत तर आम्ही जर कुठं भ्रष्टाचार केला असेल तो उजेडात आणला पाहिजे. मी काय म्हणतो आणि मग बोलायला तुम्ही पाहिजे. साहेब बोलू पण नका. मुद्दा कसा आहे का तुमच्याच मासिक मीटिंग मध्ये तुमच्या संचालकांमध्ये तो विषय क्लिअर करा की संचालकांचा विषय असेल तर तो आपल्या मासिक मीटिंग मध्ये घ्या. त्या संदर्भात मीटिंगला बसला आम्ही चर्चा करू. आणि असं पुढे बोलणार. चेअरमन साहेब, माझा प्रश्न असा आहे, रवीजींचा प्रश्न बरोबर आहे. नंतर करा, पण माझा ऐका ना जरा. शहापूरमध्ये सोशल मीडियामध्ये बाजार समितीची नाहक बदनामी झाली, मला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. याच्यावर तुम्ही काय आव्हान करा? आता बोला, आता आरके साहेब बोला. आता मी तुमच्या विषयानंतर रवीजीने प्रश्न उपस्थित केला तो जर तसं बघितलं तो एकदम रास्त आहे. तर एखादा जर माणूस आमच्यातला संचालक जाऊन बाहेर काहीतरी बोलत असेल तर त्याच्यावर काय करत असेल तर असं आहे का आमच्या त्या ऍक्ट मध्ये पण आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यात आम्ही काही बोलू शकत नाही. तर सभापती उपसभापतीने त्याच्यावर तर नाव घ्यावं. आणि अशी बदनामी जर बाजार समितीमध्ये तुम्ही जर संचालक आहात आणि बाहेर जाऊन जर वेगळं काय तुम्हाला बघा आता एखादा संचालक बोलेल मला हे त्याला आतमध्ये सगळी मोबाईल दाखवायची पेपर सगळे बघायचा अधिकार आहे सगळं काही अधिकार आहे आणि तो बाहेर जाऊन वेगळं सांग तिकडनं पत्र देत असेल सचिवाला की मला हे पेपर पाहिजे ते पेपर कशासाठी पाहिजे तुला सगळं मोबाईल तुझाच आहे तूच त्या 5 वर्ष त्याचा मालक आहे तर तुला बाहेर जाऊन बोलण्याची गरजच नाही. तुमच्या भाडे तत्वामध्ये जे गाणी दिली जातात त्याचं काहीतरी अग्रीमेंट असेल ना किती वर्ष दिला जातोय. साधारण 3 वर्षानंतर पुन्हा रिन्यू केलं जात आहे. पण 30 वर्षे एक ज्या व्यापाराला त्याला तो व्यापारी 30 वर्षापर्यंत गाडा वापरू शकतो. जर त्याने भाडा व्यवस्थित दिला त्याचं हे चांगलं असेल तर 30 वर्षापर्यंत तो हे करू शकतो. त्याला स्वतः दिला तो पोट भाडूची नाही पोट देताच येत नाही कोणाला. त्याने दिला होता मग त्याच्यावर कारवाई केली ना आम्ही. चेअरमन साहेब, आव्हान काय करायला तालुक्याची बदनामी झाली बाजार समितीच्या बाबतीत आणि अगदी विरोधी पक्षनेते आणि तुम्ही एकत्र बसलेला चांगली बाब आहे, याबद्दल चांगलीच बाब आहे, परंतु बदनामी झाली त्याचं काय? मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की विषयाचा पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठेतरी बोलणे ही गोष्ट बरोबर नाही. तरी हात जोडून सर्वांना विनंती आहे या विषयाची परिपूर्ण माहिती घ्या आणि जर चुकत असेल तर तिथं नक्की बोला. आम्ही नक्की त्याच्यात सुधारणा करू. पण चुकत नसेल तर कोणी बोलू नये ही मी विनंती करेन. आज शहा आणि भावेश ठाकरेचा एवढा वाद चालू होता मग आज शहावर तुम्ही आतापर्यंत कारवाई का नाही केली? त्यांनी जर पोट भाडे करून ठेवला आणि त्याच्याकडनं भाडा वसूल करतो आणि तो डबल घेतोय. ज्या वेळेला तो विषय एक सिंपल प्रश्न विचारत होतो की पोट भाडे करून ठेवायची आपल्याकडे तरतूद आहे का? एक मिनिट. भावेश ठाकरेंनी 6 वर्षापूर्वी हा गाळा त्यांच्याकडनं घेतला होता. त्यावेळेला आम्ही सभापती नव्हतो पण मी त्या संचालक मंडळात होतो. भावेश आणि त्याचा अग्रीमेंट काय झाला तो आम्हाला माहित नाही. आम्ही शहाला गाला दिला होता आणि शहाचा हा व्यवसाय असा समजूनच आम्ही भावेश काय करतोय त्याच्याशी आम्हाला कुठल्या प्रकारचा काही घेणं देणं नव्हतं. कारण आम्ही भावेशला गाळा दिलेला नाही, तो गाळा दिला होता शहाला. पण त्यामुळे तो विषय येत नव्हता. भावेशचा विषय कधी आला त्यांचा भाड्यावरनं काहीतरी वाद झाला आणि ज्यावेळेला भावेशला तो काढायला लागला त्यावेळेला चेअरमन साहेब ऐका ना 1 मिनिट. विषय मिटलाय ना तर संपून टाका तुम्ही पत्रकार परिषद. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे काल सोशल मीडियावर झालेल्या चर्चेत आज तुमचं समाधान झालंय का? होय. आज माजी केंद्रीय मंत्री होते कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर बाजार समिती आणि माझ्यामध्ये चालू असलेला जो वाद होता त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला. आता तुम्हाला नवीन जी वास्तू होई नाही तोपर्यंत तुम्हाला ठेवणार त्या संदर्भात आता तुमचे पुन्हा वाद होणार नाही आणि तुमचे नाही. सध्या जोपर्यंत आता मी म्हणजे नवीन बाजार समिती अवेलेबल करून देत नाही तोपर्यंत त्यांनी मला परमिशन दिलेली आहे की तोपर्यंत तू त्या गाळ्यामध्ये व्यवसाय करू शकतोस. जेव्हा नवीन गाळ्याचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा मी स्वतःहून माझ्या त्या गाळ्यामध्ये शिफ्टिंग करण्यात येईल. त्याला त्यासाठी मी तयार आहे. आश्वासन तोंडी दिलेलं आहे.
जर समजा तुमचं भविष्यात आता शहानी पुढच्या वर्षी तुम्हाला परत भाडा वाढवून सांगितलं, मग तुम्हाला तो मान्य असेल का? नाही सर, भाडा वाढवलं शहाचं भाडं वाढवलेलं मला मान्य नसणार आहे, कारण शहाला मी सध्या आता या परिस्थितीमध्ये तरी भाडं देत नाही, कारण शहा जर बाजार समितीला भाडं देत नाही, बाजार समितीचं अग्रीमेंट झालेलं नाहीये, म्हणून मी देखील शहाला भाडं देणं बंद केलेलं आहे. आजच्या चर्चेवर चेअरमन, उपचेअरमन आणि विरोधी पक्षांची भूमिका तुझ्याबद्दल काय राहील? त्यांनी आज माझ्याबद्दल सकारात्मक भूमिका घेत चांगला प्रतिसाद दिला मला, आणि जे गैरसमज होते ते त्यांना दूर झाले. पण आम्हाला अपेक्षित आहे की जे सोशल मीडियावर जे आतापर्यंत तुम्ही बोलला त्याच्यामध्ये जे हे बरोबर नव्हतं. थोडक्यात सोशल मीडिया आम्ही तुला तुझी बाजू मांडली नाही किंवा तुला विचारलं नाही असा विषय नव्हता, तरी पण तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला. चुकीची पद्धत आहे. काल अचानक जेव्हा माझ्या गाड्याला लॉक लावण्यात आला तेव्हा सोशल मीडियावर व्यक्त होण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता, आणि मी ज्या माझ्या समस्या होत्या त्या सोशल मीडियावर फक्त मांडत होतो की मी म्हणजे माझा जाणीवपूर्वक कोणाला बदनाम करण्याचा हेतू नव्हता. तुम्हाला पाठिंबा दिला त्यांचं काय? त्यांच्याबद्दल काय तुम्ही मत वाटते? आज जो पाठिंबा मिळाला, समाज बांधवांनी जो पाठिंबा त्यांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी माझ्या भक्कमपणे उभे राहिले. धन्यवाद.